शुक, सनकादिक, व्यास अशी मोठी मोठी दिव्य अशा तेजस्वी प्रतिमा देवाच्या देवघरात होत्या. काही काहीचे देवघर पाहिल्याच्या नंतर असं वाटतंय की फेकून दिलेले देव याच्यात देवघरात आलेत का काय सगळे. याचा टाक, त्याचा टाक, आमक्याचा टाक, तमक्या, काय देव किती असावं याची मर्यादा असावी ना. आणि कोणते कोणते असावा. आपल्या बायका एखाद्या तीर्थाला गेल्या की तिथला देव घेऊन येतात. तसं नसतं माझ्या माईंनो. प्रत्येक देवतेच्या पूजेचा, त्या देवाच्या नैवेद्याचा, त्या देवाच्या फुलाचा हा प्रत्येकाचा वेगवेगळा परिभाग पडलेला आहे. आणि आपण जर तो पूर्ण करत नसल तर आपल्याला त्याचा शाप लागतो. मंत्र चळे थोडा धडची होय वेळा. काही नाही करायचं, असा हव्यास शेळ्या मेंढ्यांसारखा करायचा नाही. एक मोजकी देव असावा. मोजकी तुमचं कुलदैवत आहे ती तुमच्या देव्हाऱ्यात असावा. आपण वैष्णव आहोत. पांडुरंगाची प्रतिमा असावी. शिवजींचं एक छोटस लिंग असावं. ज्ञानोबाराय तुकोबारायची प्रतिमा असावी. बापरे. कधी कधी एखादा निष्ठ व्यक्ती बाजूला गेल्याच्या नंतर त्याच्या घरातल्या लोकांना पूजा करायची वेळ आली तर तिथे बंदे देव बकिटात टाकीत असेल आणि आडात शेंदीत असेल. नाही करायचं नाही. तो हव्यास कामाचा नाही. त्यानं भेटतही नसतं काही. मला एका यवन समाजाच्या माणसानं प्रश्न केला. आमच्याकडे एकच देव आहे महाराज. तुमच्याकडे फार देव आहे. तो जगदंबा आहे, गणपती आहे, भगवान शिवशंकर आहेत, रुक्मिणी पांडुरंग आहेत, भगवान कृष्ण परमात्मा आहेत, संत पण भरपूर आहेत. मी त्याला एक उत्तर दिलं. आमच्याकडे देव भरपूर आहेत पण आम्हाला जे काम पडल्याच्या नंतर आम्ही त्या देवाला हाक मारतो. तेव्हा असं कसं शक्य आहे. म्हटलं घरात किती लाईट असते, हॉलमध्ये किती लाईट, किचनमध्ये किती लाईट, बेडमध्ये किती लाईट. आम्हाला काही वाचायचं असेल तर मग आम्ही मोठ्याला लाईट लावतो. म्हणजे मोठं संकट आलं तर मोठ्या देवाला बोलवायचं. पण संध्याकाळच्या वेळेला आम्हाला काहीच वाचायचं नसते. आम्ही खालची लाईट लावतो. आम्ही देव सुद्धा तसेच वापरतो. म्हणलं त्यावेळेस गपचीत बसलो. त्याला उत्तर देणारा तसाच भेटला ना. आहेत आपल्याकडे देवता. पण देवघर गच्च भरवणं हे सुद्धा असं काही नाही. ती तुम्हाला साधना झाली पाहिजे. तो नियम झाला पाहिजे. मीराई साहेबांची मूर्ती देवघरात ठेवली. मीराबाई मेवाडच्या राजाची कन्या, जिच्यासोबत जगाचा बाप नाचला. आता दांडियामध्ये कोणी कोणासोबत नाचायले. आपली पत्नी जर कोणासोबत नाचत असेल तर असं समजायचं नवऱ्याची अक्कल नदीला गेली. माझ्या मीराई सोबत जगाचा बाप नाचला. आणि त्या मीराई साहेबांची मूर्ती जर तुमच्या देवघरात असेल, ते मीराई साहेबांचा जन्मोत्सव आणि निर्याण काळ तुम्हाला माहिती आहे का? मग जी गोष्ट माहित नाही ना ती गोष्ट कधी करायची नसते. माझा नियम आहे, एकादशीचं व्रत पुरेपूर माहिती त्यांनी एकादशी धरायची. सखुबाईन धरली म्हणून ठकूबाईन धरली हे असलं नाही. एका मृदुमान्या कारणे जन्मतये स्थितीचा ते वरदान युक्त. आई बापा विन जन्मेल नार, ती करील तुझा रे संहार. आवळीच्या वृक्षामध्ये देवांनी पाठीमाग लागलेल्या राक्षसाच्या भीतीनं आनंदाचा सुस्कार सुटला. आवळीचं खोड होतं पोखरलेलं आणि त्याच्यातून श्वासातनं जन्म झाला हरिदिनीचा. या हरिदिनीच्या व्रताची महती रुक्मांगद राजाला कळाली
रुक्मांगदाच्या नंतर धर्मांगदाला कळाली, धर्मांगदाच्या नंतर मुक्तांगदाला कळाली आणि एकादशीच्या पुण्याईनं पुरीसह राजा वैकुंठा गेला. ही महती एकादशीची उगी त्रोटक सांगितली तुम्हाला, फारसं महत्व. एकादशीचा पर्व काळ रुक्मांगदापासून झाला. आपल्या संप्रदायातल्या लोकांना त्याचं भान असलं पाहिजे. कोण व्रत केलं एकादशीचं? रुक्मांगद राजा पुरीसह वैकुंठाला गेला. पिवळे मंगळवार, पांढरे बुधवार, असं कोणी नाही सांगितलं तुम्हाला. व्रत सुद्धा देवमान्य असावा, व्रत सुद्धा संत मान्य असावा. मध्यंतरी कोणीतरी निर्माण केलेली व्रत धरणं म्हणजे वाढलेलं ताट फेकून देणं, झोपी जाणं, संध्याकाळी शिळे कुटके खाणं. म्हणून एक मन पडली होती, मानानं खायनं पुरी आणि निजल्या निजल्या कुटके चोरी, निजल्या निजल्या तुकडे चोरी. मानानं ताट लावले ना, आपण सन्मानित देवांची पूजा करायची. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे मानते ते. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी होते. नाही नाही, भाकरवाद नकोय. पहाटेच्या प्रहरी कालयवन गेला. भगवान पूजा करत होते, बाहेर आले, अंगावर असा पंचा टाकलेला आहे. देवाची पूजा म्हणल्यावर काय असेल कल्पना करा ना. वेद शास्त्र पुराण ज्याला आरती करतात त्याचा कंठ किती गोड असेल. पूजा आटपली आणि देवाच्या हातात देवाला स्नान घालायची पळी, आपण ज्याला संधीची पळी म्हणतो, नका ते साहेब, ती संधीची पळी हातात होती. पूजा करता करता सहज बाहेर आले. अरे दादा म्हणले, नांगर मुसळानं ते मरत नाही म्हणतो आणि संधीच्या पळीने तो कसा मरल? दादा मी अचानक देवघरातून आलो म्हणून संधीची पळी हातात आहे. देऊन टाकले, बाहेर आले. अरे युद्ध करायचं, युद्ध, पूजा नाही करायची. भगवान म्हणले युद्धाला चालो, जरा जास्त बडबड करू नकोस. मल्ल खेळतोच माझ्यासोबत. भगवान म्हणले हो, आणि म्हणून त्यानं शस्त्र फेकून दिलं. आणि शस्त्र फेकून दिल्यानंतर भगवान जवळ गेले. तो भगवंताला काय कुठल्या याच्यात आवेशात पकडणार होता, तेवढ्या पशी अशी कलाटणी दिली आणि त्याच्यापासून भगवान पळत राहिले. देवाला नाव पडलं, रणछोड राय भगवान की जय. रणातनं पळाले प्रभू, रणातनं पळाले. ज्या वेळेला प्रभू सारखे पळत होते, थांब रे थांब रे, तुला नाही सोडणार, एका गुंफेत पळाले. भगवंताचा पहिला सेनापती ज्यांचं नाव आहे मुचकुंद, मानधाताचे पुत्र मुचकुंद. मानधाता हा स्त्रीला झालेला पुत्र नाही, पुरुषाला झालेला होता. पुरुषाला लोक आता म्हणते सीजर प्रक्रिया आहे, त्या काळापासून सीजर आहे, आता नाही. फक्त आपली तोंड पूर्णते पाहला. कोल्याला द्राक्षाचा घड नाही सापडल्यानं उडी मारून ते का नाही खाल्लं, आता आंबट आहे. ही असली सवय लागली आपल्याला, आपण तिथपर्यंत पोचत नाही. मी एके दिवशी बोलून गेलो, धात्री नावाची कुंतीची मैत्रीण होती, शेवटी दास्यत्व पण केलं. ही धात्री जी कुंतीची मैत्रीण होती का, शेवटी दास्यत्व केलं. तिने विचार केला, या भारत देशाच्या राजाची पत्नी इतरत्र भाकरी मोडण्यापेक्षा, तुकडे मोडण्यापेक्षा हिचं दास्यत्व करावं. जगात पहिली गायनिक, धात्री सारखी गायनिक जगात कोणीच नाही. मी हॉस्पिटलवर जात असतो, जालना हॉस्पिटलला. थोडंही शरीर कुरकुर केलं की आदरणीय हुशे साहेब याच्यावर चर्या करतात. आमच्या हुशे साहेबांच्या धर्मपत्नी अंजलीताई त्या गायनिक आहेत. अशा मी महाराष्ट्रात खूपशा गायनिक, आदरणीय चौधरी मॅडम असतील आपल्या नकाते साहेब परभणीचे, अशा खूपशा गायनिक पाहिल्या. पण विश्वात पहिली गायनिक कोण असेल तर ती धात्री होती. मी मगाशी उत्तर बापूला सांगितलं, भगवान ज्या वेळेला कुंतीला भेटायला आले आणि परिस्थिती पंडूराजाची थोडी नाजूक होती, प्रापंचिक दुःख होतं. सुख संसारी
यावेलीला यावी सुंदर फुले. प्रपंचाच्या बाजारात गेले की पिशवी रिकामी नसली पाहिजे, त्याच्यात कुठलं ना कुठलं फुल पडावं. मग कन्यारत्न पडावं, अन्यथा पुत्ररत्न पडावं. आत्या ग, हे सगळं करता धरता तू आहेस बाबा. आणि ब्रह्मदेवाला विचारलं, विधाता गर्भकमळामध्ये काही नाही, आणि त्याच्यावर 1.25 तासाच्या नंतर धात्रीने टाळ्या वाजल्या. पाहता तुझी या स्वरूपा मयुरा समनाचे मनवो. लोमश म्हणत होते, लोमश. मोरासारखं माझं मन नाचतंय. आरतुर बोलायची बरं का धात्री, कारण ती घनिष्ठ मैत्रीण, मग दास्यत्व. आधी घनिष्ठ मैत्रीण. कुंतीची मैत्रीण होती कांतीप्रिया, हिला ब्रह्मज्ञान होतं, ब्रह्मज्ञान. म्हणून दुर्योधन मेल्याच्या नंतर एकही डोळ्यातून पाण्याचा थेंब आला नव्हता, कारण रोज ब्रह्मज्ञान ऐकणारी बाई होती. ती रडण कशाला नालायक दुर्योधनासाठी. प्रेम होतं, नव्हता असा विषय नाही. म्हणून तुम्हाला परवाला म्हणलं होतं, मैत्रीण चांगली करत जा, दुसऱ्याच्या घरात इस्तू टाकणारी नकोय. कुंतीने विचारलं, वेडी झालीस का नाचतेस ग? ती म्हणली, मी नाही नाचत, मन नाचते, मन नाचते, मन नाचते. कुंतीने विचारलं, तुला आनंद काय झाला? वंशोत्कुलदीपकायां वंशवेलायां वृद्धिजनो त्वम हृदय कमलानां अर्जवं वंशवेलियो, अर्जवं वंशवेलियो. हे ओ सखे अर्जवं वंशवेलियो. हे सखे, मला आनंद वाटतंय, माझ्या मैत्रिणीच्या हृदय कमळामध्ये वंशाची वेल वाढत आहे. ती म्हणे, मूर्ख आहे तू. आता ब्रह्मदेवानं नकार दिलता. त्यासी काय कळेवो, त्यासी काय कळेवो, हे न जाणे सोळेवो. त्यासी काय कळेवो सखे, त्यासी काय कळेवो. महाराज ब्रह्मदेवाची चूक काढली. हे सोहळं त्याला कळत नाही. अगं, तो हाडा मासाचा कुंभार आहे. कुलाल हाडाचा बाप चाढाचा अखंड मडके घडितो रे. कुलाल हाडाचा बाप चाडाचा अखंड मडके घडितो रे. कुलाल हाडाचा बाप चाडाचा अखंड मडके घडितो. वागुले बा, ह्या विश्वातली हाडा मासाची मडके तयार करा. अगं असू दे ग, असू दे ना, पण तुझ्या हृदय कमळातला जीव कळाला नाही अजून, लक्षात नाही. देवाला बोलून घेतलं. त्यावेळेला ब्रह्मदेवाने जगातल्या पहिल्या स्त्रीला नमस्कार कोणाला केला असेल तर धात्रीला केला. महाराज, विश्वाची निर्मिती, जीवसृष्टीची निर्मिती करायची ब्रह्मदेवाचं काम आहे. पण ही कथा भागवतात पाहायची नाही, पुन्हा वेड्यावानी करायचं नाही. धात्री जगातली पहिली गायनिक, विश्वातला पहिला वैद्य धन्वंतरी, त्याच्यानंतर सुषेण, पुन्हा 9 झाले. पहिला धन्वंतरी. एक माहिती आहे का तुम्हाला नकाते साहेब, डॉक्टर लोकांचा सन्मान करत असताना त्यांना एक चतुर्भुज मूर्ती गिफ्ट देत असते. त्या मूर्तीला 4 हात असावा आणि तिच्यामध्ये हातात अमृताचा कलश असावा. त्याला धन्वंतरी म्हणतात. धन्वंतरी. वैद्यो नारायणो धन्वंतरे स्थितः पवित्रो. वैद्य नारायण डॉक्टर.
आता एकदा परिक्रमेला जाताना बापू हुशे साहेबांकडे जावंच लागते, एकदा तपासण्या करायच्या आणि जायचं 3 महिने. एकच मागतो, जाता जाता मला एक देऊन टाका, भीक मागतो. 3 महिने माझं सदृढ शरीर व्हावं आणि मी 90 दिवसात नर्मदेची परिक्रमा करून पायी करून घरी यावं, इतका मला आशीर्वाद देऊन टाका. पायी करायची, पायी. माणसाला झालेला पुत्र गिरिजीनाथ महाराज, मानदाताला. पाजायचा कोणाला? माणसाला दूध येत असतं का? माझ्या माऊल्यांच्या जीवात कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. आईच्या हृदय कमळात बाळाची वृद्धी होत असते आणि वक्षस्थळात दुधाची वृद्धी होत असते. माणसाला कसं शकतं? मान करशती भयानाम ती अंगुळीन दुग्ध जनेशु. मी पाजेल कसा पाजशील? 222 ज्याच्याकडे पद आहेत मंत्र्याचे, इंद्राने अंगुळी काढली आणि तोंडात घातली. नाव ठेवलं मानधाता. मानधाताचा पुत्र मुचकुंद पहिले सेनापती. आणि या गुंफेमध्ये देवाला सांगितलं, देवा मी थकलोय रे सेनापती पद, किती युद्ध केलेस तू, आता मी थकलोय, मला विश्रांती पाहिजे. आणि एका गुंफेत मला जर कोणी उठवलं तर त्याच्याकडे तुम्ही पाहिलं की त्याचा सर्वनाश होईल. आता ही विनाशकाली विपरीत बुद्धी अंगावरचा शेला टाकला. देवासारखा चतुर्देवच, देवासारखा चतुर जगात कोण नाही. एक जण शेतात गेलं आणि ते म्हणलं आंब्याला भोपळा पाहिजे होता आणि भोपळ्याला आंबे पाहिजे होते. कारण आंब्याचं बुड मोठं आहे ना, त्याच्यामुळे त्याला भोपळाही मोठा असावा. आणि भोपळ्याचं बुड छोटं आहे तर त्याला कैऱ्या लागाव्या. ही तुमच्या माझ्यासारख्या नालायकाची कल्पना. ताक पिलं उन्हाळ्याच्या दिवसात आणि आंब्याखाली झोपलं गुरुजी. आणि अलगत पोपट आला आणि पोपटाला पाडी लागलेले आंबे कळत असते. चुकून अर्धावट पाड लागलेल्या आंब्याला त्यानं चोंच मारल्याबरोबर तो खालून जाड होता आणि वरून मऊ होता. नाकावर पडला कवळ्या, फटफट फटफट फट नाकातून रक्त आलं. म्हणलं काय झालं? मला हॉस्पिटलला नाही. म्हणलं तू म्हणला ना तुमचा देव येडा आहे. अरे येडाचे म्हणला, चल बरं जाऊ दे म्हणलं, तुला हॉस्पिटलला नेतो मी, इथंच नीट करतो. घोळा नीट करायला दवाखान्यात तुला जायची गरज असते. जाऊ दे म्हणलं, थोडंसं रक्त अशुद्ध असते ते, निघून जाऊ दे सगळं रक्त. उपरनं दिलं, मला आहेरात दिलं ते एक जणांनी. आज भरपूर आले उपरने, पंकजकडं, साबणे काकांकडं देऊन टाकलं. म्हणलं भरू दे माझं, लाल होऊ दे. ते म्हणलं आता येईन. म्हणलं आता येत नसते, खराब संपलंय. आमचा देव वेडाचे नाही का? म्हणलं वेडा नाही तर कसं? ऐक ना म्हणला, कैरी नाकावर पडली तर नाक फुटलं, जर आंब्याला भोपळा असताना पडला असता तू वाचत होता का? मग म्हणला नाही राव, देव हुशारच आहे. देव चतुर, देव चतुर, त्यासारखा चतुर कोण नाही. एक सांगू का, त्याच्यासारखा गुंडही कोणी नाही. कोण्या गुंडाला कोण्या दिवशी संपवायचंय ज्याच्या हातात येते जगातला 1 नंबरचा गुंड आहे. त्याच्यासारखा गुंड कोण असेल? टाटरन, वायरन, हे भंगार चोरणारे भंगिरी कुठं गुंड असते? जगातल्या 6व्या गुंडाला त्यानं दुपारी आपतो आपतो हाणलंय, तो किती मोठा गुंडा असेल. लाट मार प्रहारेण पदानां यस्साधवेना पुनितो न अभद्रम कर्मास्ति जायम. एका पवित्र व्यक्तीसोबत अभद्र काम केलं, लात मारली आणि कितीतरी दिवसापासून झोपलेला व्यक्ती जटा पिंगड झालेल्या आहेत. एका तपश्चर्येचं तेज होतं, देवाच्या सेवेचं तेज होतं आणि या तेजानं पाहिल्याबरोबर कापरासारखा जळून गेला. तो अग्नी विजल्याच्या नंतर प्रकाश दिसला. कोण? तो चतुर्भुज नारायण प्रगट झाले. मुच्छते न कृष्णाय, कृष्णाय मुच्छते ना, प्रणिपात केला. महाराज हा मूर्ख तुमच्याशिवाय मरत नव्हता. जरासंधाला दुःख वाटलं. कालांतराने हा जरासंध भीमदादाच्या हाताने मारला. एक कविता होती बरं का, बळेची सरपाची या सदना मंडूक वस्ती पावला. काय कविता होत्या? पार्थ ते पृथक्कीचे बाळ, शास्त्राभ्यासी घातला काळ, मजशी दिसे आळोमाळ, खादाड निद्रा हरणिसी.
काय म्हणला जरासंध? अर्जुन आहे पण त्यानं शास्त्र वाचण्यात जास्त वेळ घातलाय. मला जरा शक्तिशाली भीम दिसतो पण त्याला जेवायचा नाद आहे. खादाड निद्रा अहरनिशी. काय म्हणला तो? बळेची सरपाची या सदना मंडूक वस्ती पावला. वा वा वा. सापाच्या घरी उरंगाच्या घरी बेंडूक पाहुणा आलाय, जेवायला करायचं कामच नाही. भगवान काय म्हणतात? अरे तू सर्प की मी गरुड जाना. तू सर्प आहेस असशील, आम्हाला बेंडूक समजू नकोस, आमच्यातला गरुड पाय, मग तुला कळेल. आणि मग भीमदादानी चिरून मारला. सर्वांना ज्ञात एकीकडे फेकलं एकीकडे फेकलं. जरा नावाच्या निशाचरी व्यक्तीने उकिरड्यावर सापडलेली एका पुरुषाचे उभे दोन भाग तिने एकत्र सांधा जोडला, म्हणून त्याचं नाव पडलं होतं जरासंध. हे असं फारसा विकू नको रे दादा, चांगली आहे साऊंड सिस्टीम तुझी. जरा नावाच्या राक्षसीनं दोन सांधे एकत्रित जोडले, त्याचं नाव पडलं जरासंध. नृणानाम, नास्तिक राजा होता. जरासंधाने मुळीच चांगलं काम कुठलंच केलं नव्हतं. हा कार्यक्रम संजू भाऊन गिरिजीनाथ महाराज ठेवला, हा मोठा उपक्रम आहे. पण एखाद्या वेळेस कामाच्या व्यापात राजसत्तेत त्यांना जर कुठं पंढरपूरला जायला नाही, ते काल परवा मला वाटतं कालच्या पावसात 2-4 गावाला जाऊन आले, 5-6 गावाला दौरे करून आले. मग अशी सांगत होते दुपारी, फार पूर्व परिस्थिती बेकार आहे. संजू भाऊ, तुम्ही एखाद्या ठिकाणी एखाद्या कोपऱ्यात एखाद्या कॉलनीत जर बोर पाडला आणि त्या बोरला जर पाणी लागलं आणि ते पाणी जर कॉलनीतली माणसं पेत असतील, ते 1000 सप्ते केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतंय. 10-5 गरीब मावल्या, पंढरपूरला जायची इच्छा आहे देवा, पण अडचण आहे. 10-5 गरीबाच्या घरची काही पुरुष जाण्याची अडचण आहे. अशा लोकांना गाडी खर्च देऊन जर पंढरपूरला पाठिलं तर स्वतः 100 वाऱ्या केल्याचं पुण्य संजू भाऊला प्राप्त होईल. निर्बळा पाठवी बळे वाराणसी, मेला आला त्यासी अर्ध पुण्य. मेला आला त्यासी अर्ध पुण्य. मेला आला त्यासी अर्ध पुण्य. लक्षात घ्या, जर एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती काशीला जाण्यासाठी अपेक्षा करतो, संजू भाऊला त्यानं अपेक्षा केली की मला 2000 रुपये रेल्वेच्या तिकिटाला पाहिजे, पण त्यानं ओरिजिनल काशीला जावा, हा त्यानं मधात त्याच्या बिड्या ओढू नये. पण 2000 रुपये घेऊन जर संजू भाऊ कडनं एखादा व्यक्ती काशीला गेला आणि आधा कदा जो तो तिथंच मृत्यू पावला, तरी काशीचा अर्ध पुण्य संजू भाऊला. मी सांगतो का बापू? कोण सांगते? तुकोबर आहे, श्रीमंत तुकोबर आहे. काय म्हणले मालक? निर्बळा पाठवी, निर्बळा पाठवी बळे वाराणसी, गेलाला मेलाला त्यासी अर्ध पुण्य. वापस सुखरूप आला तरी अर्ध पुण्य, आणि तिथे जरी मेला तरी अर्ध पुण्य. काशीत मरण पुण्य, मोक्ष देवोनी उदार, काशी होय कीर, परिवेचे लागे शरीर ते गावी. राजसत्तेत अशी कामं घडत असतात. मला पांडुरंगाच्या दर्शनाकरता देवाला पोशाख घालणारी देवा चांगली हृदयस्थित, त्याच्यामुळे मी कधी जातो. पण एकदा नकाते साहेबांसोबत, मंत्री साहेबांसोबत दर्शनाचा योग आला. आषाढी एकादशीच्या दिवशी गेलो होतो आपण.
या लोकांनी काही जनतेची प्रश्न मार्गी लावली की त्यांना हजारो यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होते. अर्थभूता द्यावे दान खरे पुण्य त्या नावे, खरे पुण्य त्या नावे, खरे पुण्य त्या नावे. अर्थभूता द्यावे दान खरे पुण्य त्या नावे. खरं पुण्य तिथे. या 5-7 दिवसात 5-7 घरी जाण्याचा योग आला. त्यांच्यावर गोडसं प्रेम करणारा वर्ग आहे. पण असा वर्ग जर संजू भाऊ प्रेम करत असेल तर आमची सुद्धा त्यांच्याकडनं इच्छा आहे, ज्या घरातली माणसं तुमच्यावर प्रेम करतात त्या घरात काही चुकत असेल तर शासन तुम्ही करा. कथेच्या बाजूला जातोय पण गरज आहे काळाची. किती पुण्य असतं मोठ्या लोकांना. नकाते साहेब एकुलता एक मुलगा, एका आई वडिलाला 92 एकर जमीन कमवली. आज ती जमीन 60-65 लाख रुपये एकरची आजची. मुलगा तहसीलदार, फक्त नाव सांगत नाही. तालुक्याच्या ठिकाणी राहायला गेले. रविवारी वडिलांकडे जाण्याची इच्छा केली, बायकोने नाकारलं. 5-6 दिवस जनतेची सेवा करता, 7 दिवस लेकरा बाळात खेळ जा, 1 दिवस लेकरा बाळात खेळ जा, आई वडिलांकडे जायचं नाही. महाराष्ट्रात कितीतरी चांगली चांगली माणसं चांगल्या सुखापासून वंचित आहेत. जीवनात बायको कर्कशा भेटल्यामुळं चांगली चांगली प्रचंड. किती 6,500 गाव फिरलो मी महाराष्ट्रातले. एकदा गेलेलं गाव. माझ्या काही गोळ्या संपल्या म्हणून थोडा फिरलो होतो. दोघं मित्र एका शाळेत शिकले, एका शाळेत मोठे झाले. एकाकडे जमीन होती 1.5 एकर आणि एकानं 3 एकरची 92 एकर केली. दोघं मित्र. ज्याच्याकडे 1.5 एकर होती त्याला 2 मुलं, ज्याच्याकडे 92 एकर आहे त्याला 1 मुलगा तहसीलदार, आणि ज्याला 1.5 एकर आहे त्याची 2 लेकर लोकांची तर महिन्यानं शेतात काम करायला 2 लेकर. पण हा 1.5 एकर वाला या 2 मुलांचा बाप ज्या वेळेला दर्शनाकरता मंदिराकडे जात होते मारुतीरायाच्या, त्यावेळेला उजव्या हाताला या श्रीमंत मित्राचा वाडा होता. आणि दर्शनावरून परत येताना आवाज द्यायचा, काय चाललं रामभाऊ. रामभाऊने खिडकीतून आतनं बघायचं किंवा समोरच्या पोर्च मधून झोपाळी होती पूर्वीच्या काळात मोठी. काय चाललं भाऊसाहेब, या ना. नाही गडबड आहे, येतो मी. 2-3 दिवसापासून भाऊसाहेब रामभाऊला बोललीच नव्हती. मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि रामभाऊ भाऊसाहेब येत असताना आवाज दिला, रामभाऊ काय चाललंय. हळूच कोण खिडकीच्या तोंडाला आले, भाऊसाहेब बरे रे, गेल्या 2-3 दिवसापासून आवाज दिलाच नाहीस. ते लोकात एकमेकाला आऊ जाऊ बोलायचे पण एकांतात आरे करे. रामभाऊ गडबड होती रे, ये ना. भाऊसाहेबांना लक्षात घेतला 92 एकरचा मित्र आज खिन्न मुद्रेनं बोलतोय. आतमध्ये गेले. स्नान झाले, हो. सकाळचं दूध वगैरे. आमच्याकडे दुधाच्या गायी आटल्यात. सकाळी गडी शेणपाणी करून गेले. आणि 4 दिवस झालं तुझ्या वहिनीला ताप आलाय. ती अंथरुणावरती आहे. आजाराचा निरोप साहेबांना पोचला. साहेब म्हणजे त्यांचा मुलगा. मला असं वाटलं ते तालुक्याच्या ठिकाणी त्याच्या आईला घेऊन जातील. माझं मी दखवतो.
तेही आले नाही. म्हणून गेली 4 दिवस झालं पाण्यात बिस्किट बुडून खात होत. दीड एकरवाल्या मित्राला 92 एकरचा मालक मित्र सांगायला, जमीन 92 एकर, मुलगा तहसीलदार. 1.5 एकरवालचे मित्र लोकांच्या शेतात कामाला. घरी आला, वय झालेलं होतं. काठी टेकीत टेकीत घरी आले. भाजलेल्या चुलीवरच्या 2 भाकरी. पूर्वीच्या काळात भाजीला कालवण म्हणायचे. आणि उपरण्यात गुंडाळून श्रीमंत मित्राला नेऊन दिलं. घरी आले, जोडा घातला, खांद्यावर उपरणं टाकलं, हातखुंटीची काठी हातात घेतली. मुलांनी आवाज दिला, बाबा जेवण मी दुपारी करेल. स्वतःचं जेवण सोडून वाहनात बसून तालुक्याकडे धाव घेतली. आणि तहसीलदार साहेब जिथं राहतात त्या हवेलीच्या जवळ, त्या बंगल्याच्या जवळ गेले. तहसीलदार साहेबाची गाडी त्यांचा ड्रायव्हर पुसत होता. विचारलं, दादा साहेबाला भेटता येईल का? ऑफिसमध्ये भेटा. नाही भेटता येणार, ऑफिसमध्ये भेटा. वारंवार प्रयत्न केला, त्याचाही काही दोष नव्हता ना. वरी जाऊ दिलं तर ते साहेब ड्रायव्हरला बोलणार. शेवटी या म्हाताऱ्यानं सांगितलं, अरे दादा तुमच्या साहेबांच्या वडिलांचा मी घनिष्ठ मित्र आहे, माझं नाव तुझ्या साहेबांना एकदा सांग. आणि तेवढ्या अवकाशात दुसऱ्या मजल्यावरनं खिडकीतनं तहसीलदार साहेबांनी खालच्या म्हाताऱ्याला आवाज दिला, श्याम काकांना वरे घेऊन ये. आणि मग ड्रायव्हरच्या लक्षात आलं की ही निकटवर्ती व्यक्ती आहे. वरी गेले. गिरिजीनाथ महाराज, लाखो रुपयाचा सोफा होता तहसीलदाराचा. खालच्या मजल्याच्या पुढच्या पडवीपाशी बूट काढला. इज्जतदार माणसं महाराज, जुन्या काळातली, शिकलेली जरी नसतील तरी अंतःकरणानं मात्र इज्जतीत जीवन जगणारी माणसं होती. वरे गेले आणि सोप्यावर न बसता खाली बसले. काका वरे बसा, वरे बसा, वरे बसा. आवाज दिला, अगं ऐकलंस का? माझ्या बाबांचे मित्र आहेत. माझे बाबा आणि काका सोबत शिकायला होते. घनिष्ठ मित्र आहेत दोघं. काका दूध करू? चहा घेताल? कॉफी घेताल? काही फराळ करताल? त्या वयस्क व्यक्तीच्या लक्षात येत होतं, माझ्यासारख्या परोक्ष माणसाचा आदर करणारा माणूस बापाच्या माईची भाकरीची अवस्था का करत नसेल? काहीतरी घ्या. दोन्ही हात जोडून विनंती केली, साहेब एक बोलू का? साहेब, तुमच्या बाबांनी आणि मी सोबत एका शाळेत शिक्षण घेतलं. कालांतराने आम्हाला शिक्षण क्षेत्रात अपयश प्राप्त झालं. आम्ही कोणाही हुद्द्यावर लागलो नाही. साहेब, तुमच्या बाबांनी आणि मी लोकांच्या हमाल्या केल्या हो. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र केली. तुमच्या बाबांनी कधी कधी दुपारची भाकरी संध्याकाळी खाल्ली.
आणि प्राप्त झालेल्या पैशावर तुमच्यासाठी 92 एकर जमीन कमवून ठेवली. माझं अर्थाच्या बाबतीत प्राक्तन खोटं होतं साहेब. मला बाप दाद्याची 1.5 एकर जमीन होती, ती 1.25 नाही केली, 2 नाही केली, 3 नाही केली. मला घरावरची पत्र सुद्धा बदलता नाही आली. पण एक बोलू का साहेब, मला ज्या दिवसपासून काम करता येत नाही साहेब, त्या दिवसपासून 2 मुलांपैकी एक मुलगा सकाळी माझ्यासोबत जेवतो आणि एक संध्याकाळी जेवतो. असा दिवसच नाही की माझा मुलगा माझ्यासोबत जेवत नाही. साहेब ऐका गरीबाचं, तुम्ही मोठी माणसं आहात. तुमच्या बाबांनी प्रचंड काम करून तुम्हाला 92 एकर जमीन कमवली साहेब. गेली 4 दिवसापासून तुमची आई तापानं फणफणते. स्वयंपाक करायला घरी कोण नाही, दुधाच्या गायी आटलेल्या आहेत. गावातल्या दुकानावरची बिस्किट पाण्यात बुडून तुमची आई आणि बाबा गेल्या 4 दिवसापासून खातात. तुमच्यापाशी बोलण्याची लायकी कोणाची नाही. तुम्ही मोठी माणसं आहात, तालुका सांभाळणारी माणसं, तहसीलदार आहात तुम्ही साहेब. पण मला तुम्ही बालपणात तुमच्या बापासोबत पाहिलं, तुमच्या बाबांसोबत पाहिलं, याच्याकरता हिम्मत करून आलो. माफ करा तुमच्या सारख्याच्या घरी म्हणून सोप्यावर बसलो नाही. आमची लायकी नाही तुमच्या सोप्यावर बसायची. आम्ही गरीब माणसं होतो. कपाटाच्या बाजूला उभी राहून तहसीलदाराची पत्नी ऐकत होती. साहेब, ज्या बापानी 92 एकर अब्जावधीची प्रॉपर्टी तुम्हाला कमवून ठेवली, काय दोष के त्यांचा? मी काही नाही कमवलं हो. माझी 2 लेकरं लोकांच्या शेतात काम करतात साहेब. पण लक्षात ठेवा, वापस जाईपर्यंत माझी सून आणि पत्नी माझ्यासाठी उपाशी राहणार आहेत. तोपर्यंत जेवत नाही तो साहेब. इतकं स्वर्गापेक्षा वैभव देणारी मला लेकरं प्राप्त झाली, मला सुना प्राप्त झाल्या. आतमध्ये जाऊन हुंदका दाटून आला, हृदय गदगदलं आणि उकसा बुक्सी तहसीलदार रडत होता. स्वतःच्या डायरीतले एक पान फाडलं, त्याच्यावर 4 ओळी लिहिल्या, स्वतःची सही केली आणि ड्रायव्हरला आवाज देऊन त्याच्या हातात कागद दिला. ऑफिसला रजेचा कागद नेऊन दे. पत्नीच्या कानात सांगितलं, आता हात संपली, मला माफ कर. तिलाही ते अनावर झालं. दोघं पती पत्नी गाडीत बसले. वडिलांच्या मित्राला पुढच्या सीटवर बसवलं आणि तसंच स्वतःच्या हवेलीकडे खेड्यात आले. आईचं आणि बाबाचं दर्शन घेतलं. माफ कर गाई, माफ करा बाबा. स्वतःच्या गाडीत बसून तालुक्याच्या ठिकाणी आई वडिलांना आणलं. त्या 1.5 एकर जमिनीवाल्याला कोटी सप्ते केल्याचं पुण्य. त्याला पंढरपूरला जायची गरज नाही. तसं आदरणीय संजयजी पाटील साहेब, तुमच्या सानिध्यातल्या एखादा व्यक्ती जर आई वडिलांना त्रास देत असेल, तुमच्या वैभवाच्या बळावर त्याला तुम्ही समजून सांगितलं, आई वडिलाला सांभाळण्यास कारणीभूत केलं, तर असे लाखो भागवत लावल्याचं पुण्य साहेब तुम्हाला प्राप्त होईल. आणि निश्चित मी गिरिजीनाथ महाराज थोडासा संबंध आला, त्यांना थोडीशी विरोधी असल्यामुळं ते फार दुरून मला बोलतात. पण देवा, थोड्या संगतीत एखाद्या माणसाचा स्वभाव लक्षात येतो की भावनिक स्वभाव आहे. सर्वसामान्य जनतेशी नाळ जुटलेलं व्यक्तिमत्व आदरणीय संजय भाऊ आहेत. आणि अशी सर्वसामान्याविषयी तुमची नाळ टिकून राहो.
माझा विटेवरचा मालक गोड अधिष्ठानावर तुम्हाला आरूढ करील. याला सुद्धा यज्ञ म्हणायचं. इथं बसलेल्यांना सांगतो, शक्य असल्यास अशी कामं करत जा. चांगला सल्ला, चांगला मार्ग लोकांना दाखवत जा, तुमचं भलं होईल. मगाशी बोलून गेलो माझ्या ताईंनो, माझ्या माईंनो, उदो नारी शक्तीचा आहे. घरातल्या ज्येष्ठ लोकांचा आदर करा. कारण रामायण महाभारत तुमच्यामुळेच घडतात. चिमुकल्या बारीकशा घरात ते महाभारत आणि रामायण घडू नये. कोणतं रामायण? कैकईचं. कोणतं महाभारत? दुर्योधनाच्या वितुष्टवादाचं. हे घडू नये याच्याकरता तुम्ही सावध वागत जा. कालैवन मारला, जरासंध मारला, पण जरासंधाचं वैर कायम राहिलं. मी परवाला बोलून गेलो, हाडवैर म्हणायचं त्याला, हाडवैर. जरासंधाच्या अस्थीच्या सोकट्या फेकल्याच्या नंतर पांडवाच्या विरोधात पडायच्या आणि कौरवाच्या बाजूने पडायच्या. हे शकुनीला स्वतःची भाची संपवायची होती. हस्तिनापूर इंद्रप्रस्थामध्ये पांडव राहत होती. पांडवाचं आणि द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचं एक गोडसं नातं होतं. फार पवित्र नातं होतं, फार पवित्र. आणि पांडव भजन करणारे. एके दिवशी प्रमाण म्हणलो, पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आळविती किंवा आठविती. रात्रंदिवस भजन करायचे पांडव. म्हणून देवानं स्वतःच्या संसाराचं मात्र केलं आणि पांडवांना जय दिला. दादांचं लग्न झालं. दादा विनंती करत होते, कन्हैया आई ग, आता कन्हैयाचं लग्न करायचंय. भगवान सांगतात, दादा आपण ताईचं लग्न करू अगोदर. दादा तुम्हाला माहित आहे का, क्रिया सोयीशी करत जा. भारतीय संस्कृतीमध्ये जुन्या काळातल्या सात्विक कवीच्या मुखातून पडलेल्या कविता वेदाचा अर्थ सांगत होत्या. जुन्या काळातल्या सात्विक गाणे लिहिणाऱ्या लोकांच्या गाण्यातून शास्त्र पुराणाचा अर्थ कळत होता. आता काही नालायकानं जोडलेली अभंग आहेत का? त्याच्यात वेद नाही, शास्त्र नाही, पुराण नाही, काहीच नाही. पंढरी जाऊ प्रेमानं नाहू, झाला पंढरी संताचा मेळ, वाजे मृदंग टाळ, वरी ढगाला लागली. काय पुण्य भेटलो याच्यात. राधे चल मया गावाला जाऊ. आणि कशालीन राधा तू या गावाला? तुलाच धोतर वरी करून रस्त्याने चालावं लागते. राधा इडी एक तू या गावाला याला. ती रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे दोन. बायकुल लाव ना गोंडे. राधेला गोंडे लावायची गरज आहे का? तिच्या अंगाची माती पंढरपुरातला कपाळाला लावायला आहे. गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, काय कसली महाराज काय गाणी होती. भगवान दादाला सांगतात, दादा अगोदर सुभद्रेचं लग्न असावा. मी एक रचना ऐकली प्रल्हाद शिंदेची, पडर पाण्या. पण आता नाही बरं, आता नको. मा जगदंबेच्या चरणी प्रार्थना करेल. मा भगवती माते, मा शारदा माते, तुझ्या चरणी दंडवत एका लहानशा गिरगावकराचा माझी माय. आता पाऊस बंद कर ग. शेतकऱ्याचं सगळं वाहून गेले, पण टेकाड्या टाकाड्यावर कोपऱ्या कापऱ्यावर राहिलेली थोडीफार सोयाबीन गोळा गोळा जमा करून ते आपल्या घरात पोटा करता नेऊ दे ग माझी माय शारदा. नेऊ दे ग. ही तुझ्या चरणी प्रार्थना. पडर पाण्या मृगा आधी रोहिणीचा. याच्यातला एक अर्थ आहे का? पडर पाण्या
मृगा आधी रोहिणीचा पाळणार लागे भावाधी बहिणीचा पाळणार लागे भावाधी बहिणीचा. गिरिजनाथ महाराज काय सत्व माहितीये, आपल्या बहिणीचं लग्न झाल्याच्या नंतर तिच्या घरी पाळणा हल्ल्याच्या नंतर भाऊ ऋणातून मुक्त होत असतो. पाळणार लागे भावा आधी बहिणीचा पाळणार लागे भावा आधी बहिणीचा. गाणे गाणे माफ करा बरं का, गाणे रचना किती गोड आहे त्याच्यात. दादा ताईचं लग्न करायचंय, मग कोणाला द्यायची ताई? कुळ पाहून कन्या. द्रव्य पात्र पाहून द्यायचंय, कन्या कुळ पाहून द्यायची, अन्नदान कोणालाही द्यायचंय. गिरिजीनाथ महाराज आपल्या प्रसादासाठी लावलेला आचारी त्याला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. मी माझा नियम एकाही दिवशी मोडला नाही. पंगत बसल्याच्या नंतर पंक्तीला नमस्कार न करता गेलो असा दिवसच नाही. आणि पंक्तीला नमस्कार करत असताना पात्रावरली प्रसादाची अन्नपूर्णा पाहिली. 12,000 वडे. गडबड असल्यामुळे टाळले. असं वाटत होतं तिथंच पंक्तीला बसून ती चटणी वडे खावे. फराळाचे वडे नका दे साहेब. 12,000. काय शिस्तता. आम्ही ज्यांच्याकडे मामांकडे थांबलो, कृष्णा मामांकडे, त्यांनी सांगितलं आम्ही भगर टाळली. हे जे वातावरण आहे ना भगरीसाठी दूषित असतं थोडंसं. भगर जास्त सर्दीजन्य पदार्थ आहे आणि याच्यामध्ये कोणाला थरथर काप होणे, थंडी येणे, थोडीशी उलटी होणे. पण कोण या लोकांना सूचना देत असेल? किती बुद्धिजीवी माणसं येतोय. यांनी ते टाळलं. बसा रे बसा, तुकाराम बसा. आणि थोडासा खर्च शिल्लक आला तरी येऊ द्या, पण या पवित्र मंडपात आलेली एखादी माऊली, एखादा सत्पुरुष सद्भक्त, त्याला कसल्याही प्रकारची शारीरिक व्याधी होता कामा नये. इतकं जोपासलं. उदाहरण, 2 घास जीव घासणारं कुटुंब आहे. परवाला गिरिजीनाथ महाराज तुम्हाला आठवत असेल, इथं देवीच्या बाजूला देवा सुद्धा उभे होते. इकून गिरिजीनाथ महाराज होते आणि समोरून सुवर्णाताई होत्या. ते म्हणल्या महाराज आम्हाला थोडी अडचण आहे, पण याच्यानंतर कधी इकडे कीर्तनाला आलात ना तर मला बहीण समजून आमच्याकडे जेवायला येत जा. किती प्रेम. दुपारी सावणे काकांच्या घरच्या दुकानाचं उद्घाटन करून आम्ही इथं जवळच पंकजकडे गेलो. काय नाव त्याचं? पानकडे. एक छोटासा मुलगा व्यापारी क्षेत्रात उतरला. काय शिस्त, काय प्रचंड त्या घरच्या लोकांचा वारकरी भाव, किती प्रेम. तुमच्या या मातीला वारकरी संप्रदायाचा गंध लागलाय. गंगापूरच्या मातीला कारण हा परिसर साधूनी नटलेला आहे. साधू, एखादा परिसर कशाने नटत असेल काय माहिती, पण हा परिसर साधू, यती, योगी, जपी, तपी, सिद्ध, अनुरागी. बैठकीत बसल्या गिरिजीनाथ महाराजांचे काही वाक्य ऐकत असतो. माझ्या लक्षात आलं तुमच्यावर श्री गुरु प्रातस्मरणी गुरुवर्य शांतीब्रह्म गुरुवर्य भास्करगिरी बाबांचा आशीर्वाद आहे. माझ्या जीवनातला, आपल्या प्रांतातला असा एकमेव जिभेवर एका तिळा इतकी सुद्धा अर्वाच्यता नसलेला साधू प्रतिशांती ब्रह्म श्री गुरु भास्करगिरी बाबा. मला असं वाटत नाही की त्यांच्या तोंडातून एखादा शब्द पडल्याच्या नंतर कोणाला रुतला असेल.
काय जीवन महाराज काही लोकांचं असते. आणि एक सांगू का तुम्हाला, चमकण्यासाठी हलकटवानी बोलायचं नाही, चोंभाळून बोलायचं नाही. मालकानं ठरवली तुम्हाला किती चमकायचंय, किती चमकायचं त्यानं ठरविलंय. काही गरज नाही. गाणे म्हणल्यानं चमकत नाही, काही वाजिल्यानं चमकत नाही, नाचल्यानं चमकत नाही, मला लय पाठांतर आहे त्यानं चमकत नाही. चमक तुझी इथं आहे. ज्याच्या इथं आचरणाची डब्बी जरा मोठी टाकली का ते माणूस आपण मध्ये चमकत असतो. सज्जनाचे माप चाले वाऱ्या हाती. महाराज ही काही साधू लोकांची चमक आहे, चमक आहे. वारकरी संप्रदायातलं तात्विक सदाचारी पुण्यशील पावन रत्न महाराज गाथ्याची पवित्रता आणि पवित्रतेची कीळ, पवित्रतेचं तेज पाहायचं असेल तर श्री गुरु राऊत बाबा महाराज पुनीत माणसात तुम्ही, पावन आहात तुम्ही, चांगल्यांचं ऐकणारी माणसात. परवाला बाळकृष्ण महाराज आले, एके दिवशी कैलासगिरी बाबा आले, एके दिवशी गुरुवर्य महंत स्वामीनाथ बाबा आले. पवित्र परिसर. काय सांगत होतो,